नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। नांदेडमध्ये भव्य असे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावत आहेत। पण काल अचानक आलेल्या पावसामुळे पंडालमध्ये सगळीकडे पाणी साचलेले आहे। येथे जे राहायला आलेले भाविक होते त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे आणि येथे आलेल्या भाविकांना आणि इतरही जे भाविक ऐकतायत किंवा व्हिडिओ पाहतायत त्यांना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण कृपया नांदेडमधील या पंडालमध्ये येऊ नका, कारण या पंडालमध्ये सगळीकडे पाणी साचलेले आपण व्हिडिओमध्ये पण पाहू शकतो। आणखीनही दुरून दुरून भाविक येथे कथा ऐकण्यासाठी येत आहेत, पण पावसामुळे 2 दिवसाची जी कथा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। ती 2 दिवसाची कथा आपल्याला घरी बसून लाईव्ह पाहता येणार आहे। तर येथे येणारे जे भाविक आहेत त्यांना वेळोवेळी स्टेजवरतूनही सूचना करण्यात येत आहेत। तर पावसामुळे जे येथे चिखल वगैरे झालेला आहे आणि सर्व चटया वगैरे भिजलेल्या आहेत, तर याचे नियोजन लावण्यासाठी 2 दिवस लागतील। येथे आपण मंडपमध्ये पाहू शकतो सगळीकडे पाणी साचलेले आहे आणि सगळीकडे चिखल झालेला आहे। येथे आलेल्या सर्व भाविकांना वापस पाठवण्यात येत आहे। आपण येथे आलो तरीही शिवपुराण कथा आपण येथे ऐकू शकणार नाहीत, कारण अवस्था आपण पाहू शकता व्हिडिओ मार्फत की पावसामुळे सगळीकडे पाणी साचून सगळीकडे चिखल झालेला आहे। उभा टाकण्यासाठी सुद्धा जागा येथे शिल्लक राहिलेली नाहीये। खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणी साचलेले आहे। तर येथे येणारे जे भाविक आहेत त्यांना परत पाठवण्यात येत आहे आणि भाविकांना विनंती आहे की ही 2 दिवसांची कथा आपण टीव्हीवरती श्रवण करू शकता। तसेच शिवमहापुराण कथेचे प्रत्येक अपडेट आम्ही आपल्या चॅनल मार्फत आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शिवमहापुराण कथेच्या प्रत्येक अपडेटसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा। धन्यवाद।